प्लॉट खरेदी केल्यानंतरही खरेदी खत न देता तेच प्लॉट इतर लोकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। सुभाष प्रभाकर उके यांच्यासह 20हून अधिक नागरिकांनी या फसवणुकीबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलीस तपासात आरोपी धनराज शालिग्राम गौतम, अजय चंद्रकुमार सूर्यवंशी आणि रमेश हेमराज हरिणखेडे यांची नावे समोर आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी घारपांडे नावाच्या मूळ जमीन मालकाला पूर्ण रक्कम न देता केवळ कराराच्या जोरावर गरीब व मजूर वर्गातील लोकांना प्लॉट विकून त्यांची मोठी फसवणूक केली। या प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला असून उर्वरित 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून पोलीस कोठडीत घेतले आहे। सुरेश प्रभाकर उके आणि त्यांच्यासोबत 19 प्लॉट धारक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला होता। त्या तक्रार अर्जाची चौकशी आमचे पोलीस हवालदार बर्वे यांनी केली आणि चौकशीअंती त्यांना असं दिसून आलं की मा कर्णिका सोसायटीचे अध्यक्ष धनराज शालिग्राम गौतम, सदस्य रमेश हेमराज हरिणखेडे आणि त्यांचा एक साथीदार अजय चंद्रकुमार सूर्यवंशी या तिघांनी शेतमालक घारपांडे यांच्याकडून एक ॲग्रीमेंटवर शेती घेतलेली होती आणि त्यात प्लॉट पाडून या 20 लोकांना विकलेले होते। परंतु त्यानंतर घारपांडे यांचा व्यवहार पूर्ण न झाल्याने घारपांडेने ते ॲग्रीमेंट रद्द केले आणि स्वतःची शेती स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यावरून हे जे प्लॉट धारक आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉट मिळालेला नाही आणि तेव्हापासून हे प्लॉट धारक या तिन्ही आरोपितांकडे वारंवार जाऊन त्यांच्या प्लॉटची मागणी करत होते, परंतु या तिघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉटसुद्धा दिला नाही किंवा त्यांचे घेतलेले पैसेसुद्धा परत केलेले नाही। अशा प्रकारे यांनी त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यात आम्ही आरोपी धनराज गौतम आणि अजय चंद्रवंशी या दोघांना अटक केलेली आहे। तिसरा जो आरोपी आहे रमेश हेमराज हरिणखेडे हा मरण पावलेला आहे। जवळपास 20 प्लॉट धारक आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे। त्या सगळ्यांच्या तक्रार अर्जावरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। यात अजून प्लॉट धारक वाढण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच लोकांची या तिघांनी फसवणूक केलेली आहे। यांना अरेस्ट करून सध्या PCR मध्ये आहेत। कळमना वासियांना तसेच नागपूर शहर वासियांना माझे एकच आव्हान राहील की आपण कुठल्याही शेतीचा किंवा प्लॉट विक्रीचा किंवा खरेदीचा व्यवहार करीत असताना आपण सर्व दस्तऐवज व्यवस्थित तपासून घेतले पाहिजेत, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही।